सर्वांना जय शिवराय. आपण ह्या ठिकाणी आलो आहे बहादूरगड उर्फ धर्मवीर गडावरती. ह्या ठिकाणी आपण शौर्यस्तंभाच्या परिसरामध्ये आपण आता आहोत. या ठिकाणी शौर्यस्तंभ हे परिसर, ह्या ठिकाणी आपल्याला गार्डन स्वच्छता ह्या ठिकाणी दिसते. आता म्हणजे इथून मागं काय नव्हतं, पण अलीकडे चांगल्या पद्धतीने आपण केलं आहे. महाराजांचं एक ह्या ठिकाणी रक्त सांडलेली पवित्र ठिकाणे अशा ठिकाणावर आहे. समजात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे पूर्वी ह्या किल्ल्याचा इतिहास 1220 आणि आतमध्ये 110 एकराचा परिसर होता. पूर्वी या गडाचं नाव पांडे पेडगावचा भुईकोट किल्ला होता. पूर्व दिशेला एक सरस्वती नदी वाहती. त्या नदीच्या पलीकडे एक पांडव म्हणून गाव होतं आणि ही पेडगाव, ह्या दोन्ही गावाचं एक गाव केल्याच्या नंतर पेडगाव असं नाव झालं. त्याच्यानंतर ही यादवांच्या काळातलं ही नाव आणि त्याच्यानंतर निजाम आले. निजामांच्या काळामध्ये छत्रपती शिवरायांचे पंजोबा बाबाजी भोसले यांच्याकडे हा किल्ला मोकास होता आणि ह्या किल्ल्यात 12 ज्योतिर्लिंगाचे मंदिरं, आतमध्ये 52 पेटा, सोन्या चांदीचं म्हणजे त्या 52 पेटावरती व्यापार होत होता. दक्षिण भागातील मोठी बाजारपेठ होती आणि त्या काळातलं नाव पांडे पेडगावचा भुईकोट किल्लाच होता. आणि निजामाच्या काळात छत्रपती शिवाजी राजांचे पंजोबा बाबाजी भोसले यांच्याकडे हा किल्ला मोकास होता. त्याच्यानंतर मोगल आले. मोगल आल्याच्या नंतर ह्या किल्ल्याची डागडुजी केली आणि स्वतःचं नाव दिलं बहादूरगड. त्याचं कारण की औरंगजेबाचा दूध भाव बहादूर खान कोकलताश यांचं दूध भावाचं नातं होतं आणि ती मोठी झाल्याच्या नंतर औरंगजेबाने बहादूर खानच्या ताब्यात हा किल्ला दिला आणि त्यांनी ह्या किल्ल्याची डागडुजी करून स्वतःचं नाव दिलं बहादूरगड. डागडुजी करून स्वतःचं नाव देण्याचं कारण की दक्षिण भागातील मोठी बाजारपेठ होती. ह्या ठिकाणी 52 पेटावरती सोन्या चांदीचा व्यापार होत होता. म्हणून ह्या किल्ल्यामध्ये म्हणजे उत्पन्न चांगल्या पद्धतीने होती. म्हणून ह्या किल्ल्याची त्यांनी डागडुजी केली आणि स्वतःचं नाव दिलं बहादूरगड म्हणून. पुन्हा आपण ह्या किल्ल्याचं नाव बदलण्यात आलं, धर्मवीरगड असं नाव ठेवण्यात आलं. धर्मवीरगड नाव ठेवण्याचं कारण म्हणजे ह्या ठिकाणी छत्रपती संभाजीराजांचं रक्तरंजित इतिहास ह्या ठिकाणी घडला. छत्रपती संभाजीराजांना संगमेश्वर कोकण ह्या ठिकाणावर पकडलं गेलं आणि त्यांना ह्या पांडे पेडगावच्या भुईकोट किल्ल्यावरती आणण्यात आलं. त्यांना ह्या किल्ल्यावरती आणण्याचं कारण म्हणजे ह्या किल्ल्यावरती औरंगजेबाची मोठी ताकद होती आणि हा किल्ला जो होता तो भुईकोट किल्ला होता. ह्या कारणाने महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये 350-400 किल्ल्याच्या आसपास किल्ले असताना ह्या किल्ल्यावरती आणण्याचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या किल्ल्यावरती औरंगजेबाची मोठी ताकद होती. त्यांची सैन्याचा फौजफाटा मोठा होता आणि किल्ला भुईकोट असल्या कारणाने ह्या ठिकाणी छत्रपती संभाजीराजांना आणलं. त्यांना आणण्याचा मार्ग फलटण बारामती ह्या मार्गावरून त्यांना ह्या किल्ल्यावरती आणण्यात आलं. ह्या किल्ल्यावरती अशी सिस्टीम होती पहिली की किल्ल्यामध्ये पूर्ण गाव राहत होतं आणि किल्ल्याच्या बाहेरच्या बाजूला औरंगजेबाची छावणी होती. म्हणजे 2 ठिकाणी छावणी होती. समोरच्या उत्तर दिशेला एक खंडोबाचा माळ म्हणून आहे, गावापासून 2 किलोमीटर अंतरावरती त्या ठिकाणी त्यांची छावणी होती औरंगजेबाची. आणि वरच्या बाजूला किल्ल्याच्या वरच्या साईडला सुद्धा त्यांची छावणी होती. त्या ठिकाणी तळ म्हणून त्या जागेचं नाव आहे. असं 2 ठिकाणी त्यांची छावणी होती आणि आतमध्ये पूर्ण गाव राहत होतं. आणि छत्रपती संभाजीराजांना ह्या ठिकाणी आणल्याच्या नंतर त्यांना पहिल्या स्टार्टिंगला त्या खंडोबाच्या माळावरती नेलं. तिथं त्यांच्या सैन्याच्या त्या छावणीमध्ये त्यांना साखळदंडात जास्त जखडून त्यांना ह्या किल्ल्यामध्ये आणण्यात आलं. ह्या किल्ल्याच्या मेन प्रवेशद्वार आपल्याला भैरवनाथ मंदिराच्या तिथं प्रवेशद्वार जे मेन प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वारामध्ये तिथं शेवटचा प्रयत्न म्हणून रायाप्पा नाग महार यांनी त्या ठिकाणी त्यांना सोडवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे त्या सैन्यामध्ये पाणी वाटपाचं काम करीत येत होते आणि त्यांना असं वाटलं की आपल्याला आतमध्ये जाऊन देणार नाही, म्हणून आपल्या राजाला ह्या ठिकाणी सोडवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजेत. म्हणून त्यांनी त्यांच्या सरदाराची तलवार हिसकून त्या ठिकाणी काय मारता येत्या औरंगजेबाचे सैनिक त्या ठिकाणी त्यांनी धापाच मारले आणि एवढ्यांच्या पुढं त्यांचा नाविलाज झाला आणि त्या ठिकाणी त्यांना मरण आलं. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीराजे आणि कवी कालशणला ह्या किल्ल्याच्या आतमध्ये आणण्यात आले. ह्या किल्ल्याच्या आतमध्ये अशी सिस्टीम होती की 52 पेटा होत्या आणि आतमध्ये एक
एक मोठी भव्य दिव्य अशी एक नगरी होती आणि ह्या नगरीमधून त्यांना ढोल ताशे नगारे वाजवून त्यांची एक दिंड काढण्यात आली. दिंड म्हणजे एक अपमानित दिंड काढण्यात आली. त्यांना विदूषकाची टोपी, विदूषकाची कपडे, फाटकी तुटकी कपडे आणि एक मरकुडा उंट त्याच्यावर त्यांना बसवून एक अपमानित दिंड काढण्यात आली. दिंड काढण्याचं कारण काय, तर आमच्या नादाला लागल्याच्या नंतर आम्ही काय अवस्था करतो ही जगाला म्हणजे एक समजण्यासाठी एक अशी पद्धतीची छत्रपती संभाजीराजांची दिंड काढण्यात आली. आणि दिंड काढून त्यांना ह्या राजदरबारामध्ये आणण्यात आलं. राजदरबाराचं ही मेन प्रवेशद्वार, ह्या मेन प्रवेशद्वारातनं त्यांना ह्या ठिकाणी आणून त्यांना उभा केलं. ह्या ठिकाणी म्हणजे आता हे शौर्यस्तंभ दिसतोय, या शौर्यस्तंभाच्या तिथं छत्रपती संभाजीराजा आणि कवी कलशांना उभं केलेलं होतं. आणि समोर औरंगजेबाचं सिंहासनाचा हा वट्टा आहे. या सिंहासनाच्या वट्ट्यावरती औरंगजेब बसलेला होता आणि ह्या सिंहासनाच्या वट्ट्यावरून छत्रपती संभाजीराजा आणि कवी कलशांना बघितल्यानंतर ह्याच पायऱ्याहून ते खाली उतरून वरत तोंड करून अल्लाचे आभार मानले आणि पुन्हा सिंहासनावर जाऊन औरंगजेब बसला. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीराजे कवी कलशांना म्हणले की कविराजे, ज्यावेळेस आपली दिंड काढली होती त्यावेळेस त्यांना हिताळली साईने तलवार, भाला, दगड असे मारण्यात येत होते आणि मग त्यांच्या अंगाचं रक्तसंध निघलेलं असताना या ठिकाणी त्यांना उभं केलेलं असतं साखळदंडात बांधून. आणि एवढ्या अवस्थेत असताना सुद्धा औरंगजेब आपल्याला बघून सिंहासन उतरून गुडघे टेकून नतमस्तक होतोय. तर छत्रपती संभाजीराजे कवी कलशांना म्हणतात की कविराजे, तुम्हाला ह्या प्रसंगावरती काही काव्य सुचतंय का? आपल्याला साखळदंडात बांधून आणले, रक्ताने आपला अंग समजा भरलेलं आहे, तरी सुद्धा एवढा मोठा बादशाह राजा असून सुद्धा आपल्या समोर गुडघे टेकून नतमस्तक होतोय. तर ह्या प्रसंगावरती काय तुम्हाला काव्य सुचतंय का? एखादं काव्य सुचत असन तर ह्या ठिकाणी आम्हाला म्हणून दाखवा. कवी कलशांना असं छत्रपती संभाजीराजांनी म्हणल्याच्या नंतर कवी कलश हे एक शुभ्र कवी होते आणि त्यांनी ह्या ठिकाणी हिताला प्रसंग पाहून त्यांनी ह्या ठिकाणी कविता रचली आणि ह्या ठिकाणी कविता म्हणली पण. आणि त्या कवितेचा अर्थ औरंगजेबाला समजल्याच्या नंतर त्यांचे लेखक असतात ईश्वरदास नागर, खापी खान, भीमसेन सक्सेना, हे त्यांना औरंगजेबाच्या कानात जाऊन सांगतात की कवी कलशांनी अशा पद्धतीची कविता मांडलेली आणि त्या कवितेचा अर्थ असा असतो. म्हणजे तिथून त्यांना सांगितल्याच्या नंतर त्यांची जीभ छाटण्याची आज्ञा देतात आणि ह्या ठिकाणी कवी कलशांची जीभ छाटतात. अशा पद्धतीचे त्या कवितेचा अर्थ असतो. ते कवितेचा अर्थ मी तुम्हाला म्हणून दाखवतो. यावण रावण की सभा, शंभो बंधो बजरंग, लहू लसत्त सिंदूर, समखूब खेलो रणरंग, जो लबी छबी देखत, खेदत हो बजरंग, तव तेज निहार के तकत त्याजो औरंग, तकत त्याजो औरंग. मराठीमध्ये त्याचा अर्थ असा होतो, रावण रूपी औरंग्याच्या सभेमध्ये शंभू राजांना बांधून आणले. घनघोर युद्धामध्ये प्रचंड रणखंदन केल्यानंतर रक्ताने माखलेले शंभू राजाचे सर्वांग शेंदूर लावलेल्या हनुमानाप्रमाणे शोभून दिसते. अरे ज्याप्रमाणे सूर्याला पाहताच काजवा निश्चित होतो, त्याचप्रमाणे तुमचं तेज पाहून निश्चित झालेला औरंग्या आपलं सिंहासन त्यागून तुमच्या समोर गुडघे टेकून नतमस्तक झाला. आणि त्याच्यानंतर छत्रपती संभाजीराजांना अनेक प्रश्न ह्या ठिकाणी विचारल्या जातात, पण प्रामुख्याने 3 प्रश्न ह्या ठिकाणी विचारल्या जातात. 3 प्रश्न अशा असतात की आमच्यातलं कोण फितूर आहे आणि तुमच्या कोणत्या किल्ल्यावरती खजाना ठेवला आहे त्याची आम्हाला माहिती द्या. तिजोरीच्या चाव्या कोणाकडे आहे त्याची आम्हाला माहिती द्या. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न असा असतो की आमचा धर्म तुम्ही स्वीकारित असाल तर तुम्हाला आम्ही माफ करू. अशा पद्धतीचे त्यांना 3 प्रश्न ह्या ठिकाणी विचारल्या जातात. पण त्या तिन्ही प्रश्नाचं उत्तर छत्रपती संभाजीराजे देत नाही किंवा त्यांच्यासमोर झुकत नाही. त्याच्यानंतर त्यांना ह्या ठिकाणी 26-27 दिवस ठेवण्यात येतं आणि 26-27 दिवस ठेवून त्यांच्यावर एक दिवस एक अन्याय करण्यात येतो. त्यांना ह्या ठिकाणी त्यांच्या शरीराचा अवयव या ठिकाणी काढण्यात येतं, त्यांच्या अंगाची कातडी काढण्यात येते, त्यांचे दात पकडीने काढण्यात येतात, त्यांचे नख पकडीने काढण्यात येतात, त्यांचे डोळे ह्या ठिकाणी काढण्यात येतात. अशा पद्धतीचं ह्या ठिकाणी छत्रपती संभाजीराजाचा रक्तरंजित इतिहास या किल्ल्यामध्ये घडलेला आहे. आणि ह्या ठिकाणी अनेक पर्यटक येतात, काय मावळे येतात आणि ह्या ठिकाणी
ह्या पवित्र जाग्याचा गैरवापर करतात त्यांनी तो गैरवापर करावा नाही अशी समद्यांना विनंती आहे. आणि ती ह्या ठिकाणी गैरवापर करून ते आम्ही ह्या ठिकाणी मावळे म्हणून काम करतो, गडपाल म्हणून काम करतो आणि ती ह्या ठिकाणी काय वाईट म्हणजे व्यवस्थित या ठिकाणी वागणूक देत नाहीत. आणि ती म्हणतात की आम्ही हिताल्या कामगारांना विचारले किंवा गडपालांना विचारून असं केलंय. तर काहीतरी चुकीचा संदेश देतात. त्यांना विनंती आहे की त्यांनी असं गड किल्ल्यावरती काही वाईट कृत्य करू नये असं सामन्यांना विनंती. एवढं बोलतो, थांबतो. जय शिवराय.